नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जयची इकडे वाट लागणार आहे, कारण आता निकीला पण मंजिरीची हात जोडून माफी मागायला लागणार आहे। असं नक्की काय घडणार आहे ज्यामुळं राया जय आणि इकडे निकी या दोघांचीही वाट लावणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर राया इकडे जयला म्हणत असतो, काहीही झालं तरीही माझ्या आईचं नाव तुझ्या तोंडून मला नकोच आहे। कारण जयने असा डाव टाकलेला असतो की आईचं नाव काढायचं आणि रायाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि या गावातल्या लोकांच्या समोर आपली इज्जत राखायची हे त्याने ठरवलेलं असतं। पण हे काय होऊ द्यायचं नाही असं रायाने ठरवलेलं असतं। आणि राया मात्र म्हणू लागतो की काहीही झालं तरीही आता याला सोडत नसतो, कारण माझ्या अंगात ज्या आईबापाचं रक्त आहे ना ते माझ्या आईबापाचं आहे। याच्या अंगातलं ते रक्त ह्यानं गवाच काढून टाकलंय, म्हणून तर हा असं बोलत आहे। हे सगळं राया बोलत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राया मात्र भयानक चिडलेला असतो आणि राया म्हणतो की काय नाही, याची धिंड तर काढावीच लागणार आहे। काहीही झालं तरीही याला मी सोडत नसतो असं म्हणत रायाने आता धुलाई करायला सुरुवात केलेली असते। रायाने इकडे जयची चांगलीच धुलाई सुरू केलेली असते। जयला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही रायाला माहिती असतं की जय कसा आहे। तो म्हणत असतो की सगळ्या गावकऱ्यांच्या समोर तो सांगत असतो की या माणसाने मिस फायरला फसवलेलं आहे। मिस फायरला प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या माणसाने मिस फायरशी चुकीच्या पद्धतीनं वागलेला आहे। मिस फायरशी लग्न करायला निघालेला होता, स्वतःची बायको जिवंत असताना या मिस फायरला आणि घरच्यांना याने त्रास दिलेला आहे। हे सगळं राया बोलत असतो आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की एवढ्यावरच हा नीच माणूस थांबलेला नाही, तर त्यापुढे याची मजल एवढी गेलेली आहे की या माणसाने देवाचे दागिने सुद्धा चोरलेले आहेत, ते सुद्धा त्याला कमी पडलेले आहेत। हे सगळं बोलणं चालू असतं। राया म्हणत असतो की आता याची धिंड तर काढणारच आहे, काहीही झालं तरीही याला मी सोडणार नाही, हे राया म्हणत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे रायाने जयच्या कानाखाली मारायला सुरुवात केलेली असते। काहीही झालं तरी घोरपडे किती नीच वृत्तीचा आहे हे रायाला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून त्याने त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते। शेवटी राया आता या जयच्या कारस्थानाला बळी पडलेला नसतो, तर रायाने जी धुलाई करायला सुरुवात केलेली असते ती पाहून सगळेजण पाहतच राहतात, कारण रायाने जयच्या अशी कानाखाली वाजवलेली असते जय खाली अगदी पडायला लागलेला असतो। एका पाठोपाठ एक जयच्या कानाखाली बसत असतात आणि रायाने जयची कॉलर पकडलेली असते आणि म्हणत असतो की चल, सगळ्या गावासमोर तुझी धिंड काढतो। मिस फायर तुझी इच्छा आहे ना याची धिंड काढायची, याच्या तोंडाला काळं फासून, चल आता याची वरातच काढायची आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा रायाला खूप राग आलेला असतो आणि राया मात्र भयानक असा चिडलेला असतो। काहीही झालं तरीही रायाने आता ठरवलेलं असतं की याला सोडायचं नाही आणि रायानं याची वाट लावायची तयारी केलेली असते। मग ज्या ठिकाणापासून रायाने जयची वरात काढलेली होती, त्याची मिरवणूक काढलेली होती, तिथं राया त्याला घेऊन येतो आणि सांगू लागतो की हे बघ, इथून मी तुझी मिरवणूक काढली होती, तुझ्या भल्याचा मी नेहमी विचार करत होतो, पण आता मला कळलेलं आहे की त्या लायकीचा तू नाहीस। आणि असं म्हणत राया खूप चिडलेला असतो, खूप बोलत असतो, कारण रायाला माहिती असतं की या जयने आजपर्यंत काय काय कारस्थानं केलेली आहेत, म्हणून तर राया त्याला बोलत असतो। त्यानंतर तो म्हणत असतो की आज इथेच मी तुझ्या तोंडाला काळं फासणार आहे आणि सगळ्या गावातून तुझी धिंड काढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि तसं म्हणत रायाने जयच्या तोंडाला काळं फासायला सुरुवात केलेली असते, परंतु जय मात्र आता काहीच करू शकत नाही। सगळ्या गावाच्या समोर जयची आबरू गेलेली असते, परंतु जयचा जो माज असतो तो मात्र कमी झालेला नसतो। त्याला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याला सोडायचं नाही असं रायाने ठरवलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथली लोक असतात ती म्हणत असतात की राया भाऊ हा हार याच्या गळ्यात घातला पाहिजे, म्हणजे चपलांचा हार जय घोरपडेच्या गळ्यात घालायचा आणि त्याची धिंड काढायची हे ठरलेलं असतं। आणि मग राया म्हणतो की हो नक्कीच घालायचा आहे हा हार त्याच्या गळ्यात,
असं म्हणत रायाने तो हार आता गळ्यात घालायला घेतलेला असतो आणि त्यावेळेस तिथं आलेली असते ती म्हणजे निकी आणि तिने हवेत गोळीबार करायला सुरुवात केलेली असते. राया तो हार जो आहे तो जय घोरपडेच्या गळ्यात घालत असतो आणि अगदी वेळेवर तिथं पोहोचलेली असते ती निकी आणि निकीने आता राडा करायला सुरुवात केलेली असते. त्याचवेळी मंत्री साहेबांची गाडीही तिथं आलेली असते आणि मंत्री साहेब तिथं आलेले पाहून इकडे सगळ्या लोकांना धक्का बसतो. ते म्हणतात, काय चाललंय हे तुमचं? एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याशी तुम्ही या पद्धतीनं वागताय. तेव्हा सगळे म्हणू लागतात की तो प्रामाणिक नाही. त्यावेळेस मात्र इकडे निकी म्हणत असते की तो प्रामाणिक नाही म्हणजे ह्या गुंडरायाने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्याचं ऐकलेलं आहे, हे निकी बोलत असते. तेव्हा राया म्हणत असतो की मी सांगितलेलं नाही आहे. या घोरपडेने स्वतःच्या तोंडून ते कबूल केलेलं आहे, स्वतःच्या तोंडून त्याने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही ही जी गोष्ट आहे ती अशा पद्धतीनं घडलेली आहे. सगळ्या गावातल्या लोकांनी ते ऐकलेलं आहे. मंत्री साहेब म्हणत असतात की काय नाही, हे सगळं तुमचं खोटं चाललेलं आहे. परंतु राया म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काही म्हणा, कारण या माणसाने समाजाचं वाटोळ केलेलं आहे. हा माणूस म्हणजे समाजासाठी कलंक आहे, असं राया सांगत असतो आणि त्याचबरोबर जय घोरपडेची तो वाट लावत असतो. इकडे राया म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण या माणसामुळे मिसफायरला त्रास झालेला आहे, तिच्या घरच्यांना त्रास झालेला आहे. तेव्हा निकी म्हणत असते की काय केलं याने, सांग बरं मला, अशी कोणती गोष्ट केली आहे की ज्यामुळे तुझ्या या कोण मिसफायर का कोण आहे तिला त्रास झालेला आहे, नक्की काय संबंध काय आहे, सांग बरं मला, असं निकी बोलत असते. तेव्हा मात्र राया सांगत असतो की तिला विष देण्याचा प्रयत्न केलेला आहे या जय घोरपडेनं, तिला प्रत्येक वेळेस त्रास देऊन तिचा छळ मांडलेला आहे या जय घोरपडेनं. असं म्हटल्यानंतर मंत्री असतात ते म्हणत असतात की एखाद्या पोलीस ऑफिसरशी असं वागणं चुकीचं आहे आणि काही झालं तरी आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही तरी ते पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात येतील. आणि त्याचबरोबर तू हे सगळं बोलतोय ना, या सगळ्याला पुरावा काय आहे? राया म्हणत असतो की आहे या सगळ्याला पुरावा, या सगळ्याचा एकच पुरावा आहे आणि तो म्हणजे या जे घोरपडेने अख्ख्या गावाच्या समोर सांगितलेलं होतं की त्याने काय केलेलं आहे. आणि गावकरीही तिथं असतात, तेही ओरडून सांगायला सुरुवात करतात की हो, अगदी बरोबर आहे, याने मंजिरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःच्या तोंडून गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यानंतर इकडे राया आता म्हणत असतो की याला सोडत नसतो, तू कुणाला मंत्र्याला आण नाही तर कोणाला आणायचंय ते आण, हे रायाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे राया आता जयकडे पाहत असतो, कारण आता जयची वाट लावायची वेळ आलेली असते आणि जयला सोडायचं नाही एवढंच रायाने ठरवलेलं असतं. निकी मात्र मध्ये मध्ये बोलायला आलेली असते. निकीच्या वागण्यातून स्पष्ट होत असतं ते म्हणजेच की निकी ही जय घोरपडेला तिथं मदत करत आहे, त्याच्या मदतीसाठी ती धावून आलेली आहे, हे राया आणि त्याचबरोबर या सगळ्या लोकांना माहिती असतं. आता पोलीस पण लाठीचार्ज करायचा म्हणलं की लगेचच तयार झालेले असतात, कारण इतक्या दिवस त्यांच्या रायाभाऊने त्यांच्यासाठी जी मदत केलेली आहे ती मदत मात्र कधीही त्यांच्या लक्षात आलेली नसते. आणि आता इकडे पुन्हा सगळ्या लोकांना एकत्र आणायचं काम करणारा असतो तो म्हणजे राया. आणि सगळी लोक सांगू लागतात की हो, आम्ही पाहिलेलं आहे, यांना धमकवण्याचं काम करत असते ती म्हणजे ही जी आलेली आहे ती म्हणजे निकी गावकऱ्यांना धमकवत आहे, त्याचबरोबर मंत्री साहेबांना धमकवत आहे. तिथं असलेल्या प्रत्येकाला ती धमकी देत असते. तिला कुठं माहिती आहे तिच्या हाताखाली काम करणारा, तिची सगळी कामं करणारा हा राया आहे, ही गोष्ट अजून तिला माहितीच नसते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता निकीची तर वाट लावायची वेळ आलेली असते. तेव्हा मंजिरी सांगत असते की या माणसाने खूपच खालच्या दर्जाला जाऊन माझ्याबरोबर कृत्य केलेलं आहे, त्या गोष्टीचा मला खूपच त्रास होत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि इकडे आता सगळ्या गावाच्या समोर जयची धिंड निघणार हे मात्र फिक्स झालेलं असतं. रायाने जयला पकडून ठेवलेला आहे आणि त्याची कॉलर धरून ठेवलेली आहे. गावातील सर्व लोक मंत्री साहेबांना सांगतायत की यामध्ये रायाचा काहीच दोष नाही आहे, खरा गुन्हेगार जयच आहे. जयला आता पुरतं घेरलेलं आहे. पण त्याच वेळेला निकीने तोंड उघडलं आहे. निकी मंत्री साहेबांना म्हणते आहे की मंत्री साहेब, तुम्ही ज्याचा ऐकताय ना तो एक साधा गुंड आहे आणि गुंडाच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे आता तुम्हीच ठरवा. राहिला प्रश्न गावातल्या लोकांचा, तर कशावरून या रायानेच त्यांना धमकावलं नसेल की जयच्या विरुद्ध बोला म्हणून, हा गुंड आहे,
हा काही करू शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं, असं निकीने आता मंत्र्यांना पटवून द्यायचं ठरवलेलं आहे. मंत्री देखील तिचं ऐकतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निकी त्यांना समजावून सांगते की जय हा इन्स्पेक्टर आहे. खरं तर तुम्ही इन्स्पेक्टरची बाजू घ्यायला पाहिजे. तेव्हा आता मंत्र्यांना देखील तिची ही गोष्ट पटायला लागते. आपण एका गुंडाच्या सांगण्यावरून एका इन्स्पेक्टरला शिक्षा देऊ शकत नाही, असेच विचार त्यांच्या मनात येत असतात. आणि निकी पण त्यांना हेच पटवून देत असते. गावकरी लोकांना या रायानंच धमकावलेलं आहे आणि त्यामुळंच ते बोलत आहेत. पण गावातील लोक म्हणजे आलेल्या लोकांपैकी काही लोक म्हणत असतात, की आम्हाला रायाने धमकावलेलं नाहीये. जय हा खरोखर गुन्हेगार आहे, म्हणूनच आम्ही इथं सांगायला आलेलो आहे. हा सगळा प्रकार पाहत असताना मंजिरीला तर खूपच त्रास होत असतो. कारण रायाने काहीच केलेलं नाहीये. खरा दोषी जय आहे. सर्व गावकरी लोक त्याला बोलतायत, पण आता मंत्र्यांना मात्र त्या त्या निकीच्या शब्दावरच विश्वास बसत आहे. गावकरी लोक सांगतायत तरी देखील त्यांना विश्वास बसत नाही. आणि आता मंत्र्यांनी देखील तोंड उघडलेलं असतं. ते म्हणतात, की "जरा शांत राहा. मी काय सांगतो ते नीट ऐका. हा राया एक गुंडा आहे आणि जय हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. त्यामुळं एका गुंडाच्या शब्दावरून मी एका पोलीस इन्स्पेक्टरवर कारवाई करू शकत नाही. तुमचं काहीतरी चुकत असेल असं मला वाटतं आणि त्यामुळं आता या जयला सोडून देण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तुम्ही जरा शांत राहा." अशा पद्धतीनं मंत्र्यांनी लोकांना शांत करायचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा मंजिरीमध्ये बोलते आणि म्हणते, "असं नाही आहे. यामध्ये दोषी आहे तो म्हणजे जयच आहे. तुम्ही पाहताय ना, सर्व गावकरी बोलतायत." पण आता गावकऱ्यांचं देखील मंत्र्यांच्या पुढं काहीच चालत नसतं आणि रायाला देखील आता जयला सोडण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. कारण सगळी मोठी यंत्रणा रायाच्या विरोधात आहे. समोर पोलीस आहेत, मंत्री आहेत आणि त्यांनी जयचीच बाजू घेतलेली आहे. त्याच्या कॉलरला धरलेला हात आता रायाला सोडण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो आणि ही लढत आता रायानं थोडक्यात हारलेलीच असते. जय मात्र रागानं लाल झालेला आहे. निकी मात्र खुश झालेली आहे, कारण आता रायाला जयला सोडावं लागलेलं आहे. निकीला जिंकण्याचा कितीतरी आनंद झालेला आहे आणि राया अक्षरशः जयला सोडून देतो. मंत्री देखील जयला माफ करतात आणि आता जय खूपच टेन्शनमध्ये आलेला आहे. कारण सर्वांच्या समोर त्याचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि तो अपमान राया आणि मंजिर यांनी केलेला आहे. या गोष्टीचं कितीतरी त्याला वाईट वाटलेलं असतं. पण निकी मात्र खुश झाली आहे. कारण तिला असं वाटतंय, की आपण रायाला चांगलाच धडा शिकवला. जो राया इथं फुशारक्या मारत होता, त्याला आपण चांगला धडा शिकवलाय आणि त्याचं आपण अजिबात खरं होऊ दिलेलं नाही. जय जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याला तेच प्रसंग वारंवार आठवत आहेत. राया आणि मंजिरी त्याच्या अगदी डोक्यात गेलेले आहेत. त्याला खूपच राग आलेला आहे आणि त्या रागामुळंच तो आरशाच्या समोर उभा राहतो आणि स्वतःला फटाफट फटके मारून घेतो. स्वतःच्या गालात मारून घेतो. त्याला वारंवार तो प्रसंग आठवतोय, की ज्यावेळेस रायानं त्याच्या तोंडाला काळं लावलेलं असतं. आपण आता काही जरी झालं तरी राया आणि मंजिरीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असंच त्याने मनामध्ये ठाम ठरवलेलं आहे आणि ही गोष्ट विसरू नये यासाठी तो स्वतःच्या गालात मारत आहे. तोच गालात इतक्या जोरात मारत असतो, की मारून मारून अक्षरशः त्याचा गाल लाल होऊन त्यानंतर त्या गालावरून रक्त यायला सुरुवात झालेली असते. तरी देखील तो शांत राहत नाही. तो स्वतःला मारत राहतो आणि स्वतःला समजावून सांगू लागतो, की आता आपल्या आयुष्याचं ध्येय एकच आहे. राया आणि मंजिरी यांना संपवून टाकणं. याशिवाय दुसरं माझ्या आयुष्यातलं काहीच ध्येय नाहीये, असं त्याने स्वतःला समजावून सांगितलेलं आहे. त्याचे डोळे रागाने लाल झालेले आहेत. त्याच्या डोळ्यामध्ये बदला स्पष्टपणे दिसतोय. राया आणि मंजिरी यांचा विध्वंस करून टाकणं, त्यांना संपवणं, ह्याच एका ध्येयाने आता जय प्रेरित झालेला आहे. तो स्वतःला अजूनही मारत आहे. स्वतःचं तोंड लाल करत आहे आणि स्वतःला सांगतोय, की आताचं ध्येय आपण अजिबात विसरायचं नाही. रायानं आपल्याला आत्ता जो त्रास दिलेला आहे, तो त्रास आयुष्यभर माझ्या लक्षात राहायला पाहिजे. जोपर्यंत मी त्याला संपवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, अशी शपथच त्याने घेतलेली आहे. इकडे मंजिरी मात्र रायावर चिडलेली आहे. मंजिरी म्हणते, की "काय गरज होती तुला परत त्या निकीकडे जाण्याची आणि काय संबंध आहे तिचा तुझा? कशाला जायचं तू?" तेव्हा राया म्हणतो, "संबंध आहे." तेव्हा ती म्हणते, "संबंध? कसला संबंध आहे? काय संबंध आहे तुझा तिचा सांग बरं?" तेव्हा राया म्हणतो, "तिनं तुझा अपमान केला होता ना, म्हणून मी तिच्याकडे गेलो होतो." हे ऐकल्यावर तर अजूनच मंजिरीला धक्का बसतो. ती म्हणते, "मग तू काय केलंस?" तेव्हा तो म्हणतो, "मी तिला सांगितलं, की तू मंजिरीची माफी मागितली पाहिजे.
तेव्हा मंजिरीला अजून राग येतो आणि ती म्हणते, "तू तिच्याकडे गेलास आणि माझी माफी मागायला लावली. अरे काय गरज होती? ती घटना झाली होती, संपली होती ना. परत जाऊन ते उकरून काढायची काय गरज होती? तुझं असली गोष्ट असते ना, हेच मला पटत नाही. तुला ना भांडणाला फक्त कारण पाहिजे असतं. उगाच्या उगं तू हा विषय वाढवला आहे." असं मंजिरी त्याला समजावून सांगत असते. पण राया म्हणतो, "आपल्याला असंच आहे, आपलं असंच आहे. तुला जर का कोण काय बोललं ना, तर आपल्याला अजिबात पटत नाही." मंजिरी म्हणते, "पण मला पटतं ना." राया म्हणतो, "तू माझी मैत्रीण आहेस, त्यामुळं मला अजिबात पटत नाही. तिनं तुझी माफी मागायलाच पाहिजे होती." मंजिरी म्हणते, की "तू वेडा आहेस, तुला कळत नाही. अरे कशाला तसल्यांच्या नादी लागायचं आणि काय होतं आणि काय होणार आहे तिनं माझी माफी मागितली तर? मला तुझी ही गोष्ट अजिबात पटलेली नाही राया." असं त्याला सांगत असते. राया म्हणतो, "तुला पटो अथवा न पटो, मला जे करायचं ते मी केलेलं आहे. तुला कोण काय बोललं ना, तर आपल्याला अजिबात पटत नाही. आपल्या डोक्यातच ती व्यक्ती जाते आणि आपण त्याला अजिबात सोडत नसतो. आणि जोपर्यंत निकी तुझी माफी मागणार नाही, तोपर्यंत मी तिला माफ करणार नाही. तोपर्यंत मी तिला अजून भेटून त्रास देईल." असं राया बोलू लागतो. तेव्हा मात्र मंजिरी चिडते आणि म्हणते, "असं जर तू केलंस तर मीच तुला बोलणार नाही. तुला काय करायचं ते कर." असं म्हणून मंजिरी त्याच्यावर रागवायला लागते. तेव्हा राया म्हणतो, "तू अशी कशी आहेस? त्या व्यक्तीनं तुला त्रास दिला. त्या व्यक्तीनं तुझी माफी मागितली पाहिजे असं मी म्हणतोय, तर तू मलाच रागवते. माझा काय दोष याच्यामध्ये? आता तुला कोण काय बोललं तर येतो मला राग. त्याला मी काय करू? तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, त्यामुळं मला राग येतो. मी काय करू सांग?" असं म्हणून रायाच आता नाराज होऊन बसतो. तेव्हा मंजिरी म्हणते, "म्हणजे तूच चूक करायची आणि तूच रागवून बसायचं, ही मात्र तुझं भारी आहे. पण आता मी तुझं अजिबात काय ऐकणार नाही. ते निकीनं माझी माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. तू जे काय करतोयस ना राया, ते चुकीचं करतोय." असं ती त्याला समजावून सांगू लागते. पण राया मात्र तिचं काहीच ऐकत नसतो. इकडे जय आणि निकी बसलेले आहेत. जय चिंतातूर आहे. त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि निकी त्याला पाहते. निकी म्हणते, "या सगळ्या गोष्टीचं तू भलतंच टेन्शन घेतलंय. सोड ना विषय. आता काय झालंय गेले ते होऊन गेलेलं आहे." पण इकडे जय बोलत असतो, की "आता झालं गेलं जरी असलं तरी माझा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि मी त्याला सोडणार नाहीये." तेव्हा निकीचं लक्ष त्याच्या मोबाईलमध्ये जातं. निकी त्याचा मोबाईल घेते आणि म्हणते, "ओके, तर हा तुझा शत्रू आहे. मग तुझा आणि माझा शत्रू तर एकच आहे. हा रायाच माझा शत्रू आहे." असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा जयला देखील बरं वाटतं. जय म्हणतो, "म्हणजे हा तुझा पण शत्रू आहे का?" निकी म्हणते, "हो. कारण मी जेव्हा गावात पहिल्यांदा आले होते, तेव्हा याने माझा खूप मोठा अपमान केला होता आणि त्यामुळंच मी त्याला काल चांगला धडा शिकवलाय. पण मला त्याला अजून धडा शिकवायचा आहे." जय म्हणतो, "खरंच तुला त्याला धडा शिकवायचा आहे? आणि तुझं आणि त्याचं नक्की काय झालेलं आहे ते मला सांगशील का?" तेव्हा निकी सांगू लागते, की "जेव्हा मी गावात पहिल्यांदा आलेले होते, तेव्हा चुकून त्या मंजिरीला माझ्या गाडीकडून धक्का लागला आणि ती मंजिरी पडली आणि त्यावेळेस राया माझ्या अंगावर आला. पण काय होतंय माझ्याकडून थोडं काय झालं तर?" असं खरं तर निकीचं म्हणणं असतं. तेव्हा जय म्हणतो, "तुझं बरोबर आहे. त्या रायाला अजिबात त्या मंजिरीला काही झालेलं सहन होत नाही." निकी म्हणते, "मग आता तेच करायचंय. त्याने माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे." जय विचारतो, "तुझं काय नुकसान केलंय?" तेव्हा ती सांगते, की "माझी गाडी त्याने जाळून टाकलेली आहे. या गोष्टीचा बदला मला त्याच्याकडून घ्यायचा आहे आणि त्यामुळंच मी सुद्धा बदला घ्यायचं ठरवलंय." जय म्हणतो, "मग तुझा आणि माझा दुश्मन एकच आहे. पण लक्षात ठेव, जयला त्या रायाला जर का तुला पंढरपूरमध्ये हरवायचं असेल, तर तू त्याच्या विरोधात उभी राहू शकत नाही. तुला अगोदर जाऊन माफी मागणं गरजेचं आहे. तू मंजिरीची माफी माग." असा सल्ला जयने दिलेला असतो. निकीला मात्र तो पटत नाही. निकी म्हणते, "मी अजिबात माफी मागणार नाही." जय म्हणतो, "जर का मोठी लढाई लढायची असेल आणि ती जिंकायची असेल, तर 2 पावलं मागे यावं लागतं. लक्षात ठेव. आता जाऊन तू फक्त मंजिरीची माफी माग. त्यानंतर राया, तो तर बिंडोक आहे. तो बघ तुझं कसं ऐकायला सुरू करतोय आणि एकदा त्याने तुझं ऐकलं, की मग आपल्याला बदला घ्यायला सोपं जाणार आहे." आता निकीला देखील जयची ही गोष्ट पटलेली असते आणि तिनं ठरवलेलं असतं, की आपण जाऊन मंजिरीची माफी मागायची. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की इकडं मंजिरी चिडलेली आहे आणि मंजिरी रायाला म्हणते, की "जे काय झालंय ना, त्यासाठी आता मीच जाऊन निकीची माफी मागणार आहे आणि हा विषय कायमचा बंद करणार आहे." पण तेवढ्यात निकीच त्यांच्या घरामध्ये आलेली आहे आणि निकी एकदम शांत भाषेत त्या दोघांनाही बोलत आहे आणि विशेषतः ती मंजिरीची माफी मागते. ती डायरेक्ट मंजिरीला म्हणते, "जे काही झाले त्याबद्दल मी तुझी माफी मागते. खरं तर त्याच दिवशी मी तुझी माफी मागायला पाहिजे होती, पण माझा इगो त्यामध्ये आडाला आणि त्यामुळं मी तुझी माफी मागू शकले नाही. जे काही झाले त्याबद्दल तू माफ कर." नक्कीच आपल्याकडे आलेले पाहून मंजिरीला देखील आश्चर्य वाटतं. मंजिरी म्हणते, "ठीक आहे, तुला काय वाटलेलं नाहीये ना, तू माफ केलंयस तर मी पण तुला माफ करते. जाऊ देत सोड." असं म्हणून मंजिरी तिला जवळ घेते आणि तिला मिठी मारते आणि निकीसुद्धा तिला मिठी मारते. खरं तर रायाला या सगळ्या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतंय. अचानक ही निकी एवढी कसं काय बदलली असा संशय देखील त्याच्या मनामध्ये येतोय. पण आता ती जर का ऐकत असेल तर विषय सोडून देऊया
असं त्याला वाटत असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.